नमस्कार. एक्सपर्ट गुरुजी ॲपमध्ये आपलं स्वागत आहे. एक्सपर्ट गुरुजी ॲप ओपन करण्याकरता मोबाईल स्क्रीनवरील ई गुरुजी या लोगोवरती क्लिक करा. ॲप ओपन होईल. या ॲपच्या साहाय्याने आपण इयत्ता 1 ते 12वी पर्यंतचे सर्व शालेय कामकाज मोबाईलवरती करू शकतो. या ॲपमध्ये आपण विद्यार्थ्यांची हजेरी घेणे, निकालपत्र तयार करणे, विद्यार्थ्यांना गृहपाठ सेंड करणे, टाचनवही तयार करणे या प्रकारची बरीचशी कामे करू शकतो. ॲप ओपन झाल्यानंतर होम या स्क्रीनवरती एकूण विद्यार्थी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थी एका लिस्टमध्ये आपणास दिसतील. एखादा विद्यार्थी आपल्याला शोधायचा असल्यास सर्च या ऑप्शनचा वापर आपण करू शकतो. सर्च करत असताना आपण त्या विद्यार्थ्याचं नाव, आडनाव किंवा हजेरी नंबर हे ऑप्शन टाईप करू शकतो. मी एका विद्यार्थ्याचं नाव टाईप करतो आहे, तर तो विद्यार्थी एका क्षणामध्ये ॲपने आपल्याला सर्च करून दिलेला आहे. त्या विद्यार्थ्याच्या नावावरती क्लिक केल्यानंतर आपणास त्या विद्यार्थ्याची टोटल प्रोफाईल ओपन झालेली दिसेल. या प्रोफाईलमध्ये त्या विद्यार्थ्याची एकूण उपस्थिती, त्याचे प्रथम सत्रीय मूल्यमापन, द्वितीय सत्रीय मूल्यमापन या सर्व गोष्टी आपणास दिसतील. ही प्रोफाईल आपण डिलीट किंवा एडिट कधीही करू शकतो. काही वेळेस आपणास विद्यार्थी रिपोर्ट आवश्यक असतात. फॉर एक्झाम्पल, एखाद्या वेळेस आपणास विद्यार्थ्याचे आधार कार्ड नंबर, विद्यार्थ्याची जन्मतारीख, विद्यार्थ्याचे वय असे ऑप्शन रिपोर्टद्वारे हवे असतात. तर या ॲपद्वारे आपण एका क्षणामध्ये असे रिपोर्ट तयार करू शकतो. रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करा. वर्गामधील सर्व विद्यार्थ्यांचे जर आधार कार्ड नंबर हवे असतील तर आपणास आधार कार्ड ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. आधार कार्डसोबत अजून कोणकोणते ऑप्शन हवे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता, जसं की जन्मतारीख, वय किंवा जात संवर्ग हवा असेल किंवा पालकांचा मोबाईल नंबर हवा असेल तर कोणतेही ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा आणि क्लिक करा रिपोर्ट तयार करावरती. रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर आपोआप हे सर्व ऑप्शन सिलेक्ट होऊन आपणास एक PDF रिपोर्ट तयार होईल. या ॲपमध्ये सर्व प्रकारचे रिपोर्ट हे PDF स्वरूपात तयार होतील. हे रिपोर्ट आपणास कोणत्याही डिव्हाइसवरती काही क्षणात शेअर करता येतील. शेअर या बटनचा वापर करून आपण हे रिपोर्ट व्हॉट्सअपला किंवा कोणत्याही डिव्हाइसमध्ये कशाही प्रकारे शेअर करू शकतो. तर या प्रकारे आपले विद्यार्थी रिपोर्टसुद्धा या ॲपमध्ये तयार होतील. विद्यार्थी प्रोफाईलमध्ये आपण अनलिमिटेड विद्यार्थी भरू शकतो. कोणत्याही वर्गाचे किंवा कितीही वर्गाचे आपण विद्यार्थी एकाच ॲपमध्ये तयार करू शकतो. नेक्स्ट ऑप्शन आहे आजचे वाढदिवस. या ॲपद्वारे आपणास संपूर्ण वर्गातील आज कोणकोणत्या विद्यार्थ्यांचे वाढदिवस आहेत हे शोधून दिले जाईल. मी क्लिक करतो आहे आजचे वाढदिवस या ऑप्शनवरती. आजचे वाढदिवस या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ज्या विद्यार्थ्याचे आज वाढदिवस आहेत यांची लिस्ट तुम्हाला शोधून दिली जाईल. त्यापैकी कोणत्याही विद्यार्थ्यावरती क्लिक केल्यानंतर आपणास त्या विद्यार्थ्याच्या नावे एक ग्रीटिंग कार्ड तयार झाले दिसेल. यामध्ये आपण मल्टिपल ग्रीटिंग कार्डसुद्धा तयार करू शकतो. मल्टिपल ग्रीटिंग कार्ड्स इथे दिलेले आहेत, तर कोणत्याही डिझाईनचं ग्रीटिंग कार्ड तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. जर पालकांना आपणास हे ग्रीटिंग कार्ड शेअर करायचं असेल तर शेअर टू स्टुडंट या ऑप्शनवरती क्लिक करून आपण पालकांच्या व्हॉट्सअप नंबरवरती हे ग्रीटिंग कार्ड शेअर करू शकतो. तर या ऑप्शनमध्ये आपण विद्यार्थ्याच्या वाढदिवसाचे ग्रीटिंग कार्डसुद्धा तयार करू शकतो. नेक्स्ट ऑप्शन आपण पाहूयात हजेरी. हजेरी या ऑप्शनमध्ये आपणास प्रत्येक वर्गाची हजेरी मोबाईलवरती घेता येईल. या डॅशबोर्डमध्ये आपण वरती ग्राफिकल प्रेझेंटेशनमध्ये पाहू शकतो की लास्ट 7 दिवसाची हजेरी आपल्यास ग्राफिकली दाखवली आहे. म्हणजे प्रत्येक दिवशी किती विद्यार्थी हजर होते व किती विद्यार्थी गैरहजर होते. आपणास जर मोबाईलवरती हजेरी घ्यायची असेल तर हजेरी घ्या या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. विद्यार्थी लिस्ट पहा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपणास वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची यादी दिसेल. आजच्या तारखेची हजेरी घेतलेली असल्यामुळं आपणास इथं सेव्ह ऑप्शन दाखवत आहे. यामध्ये आपण जो विद्यार्थी गैरहजर आहे त्या विद्यार्थ्याच्या नावावरती क्लिक करायचे आहे. त्या नावावरती क्लिक केल्या आपोआप त्या विद्यार्थ्याचा पूर्ण बॅकग्राऊंड लाल रंगामध्ये दाखवलं जाईल. जर पालकांना आपणास तो विद्यार्थी गैरहजर आहे असं मेसेजद्वारे सांगायचं असेल तर व्हॉट्सअप या आयकॉनवरती क्लिक करा. आपोआप पालकांनासुद्धा मेसेज सेंड केला जाईल. तर या प्रकारे आपण विद्यार्थ्याची हजेरी सेट करून अपडेट अटेंडन्सवरती क्लिक करून विद्यार्थ्यांची हजेरी सेव्ह करू शकतो. घेतलेल्या हजेरीप्रमाणे आपणास जर कॅटलॉग तयार करायचे असतील तर आपण कॅटलॉग विभाग या ऑप्शनचा वापर करू शकतो. कॅटलॉग विभाग या ऑप्शनवरती क्लिक करा तर प्रत्येक महिन्यातील कॅटलॉग आपणास प्रिंटआउटमध्ये काढता येतील. कोणताही महिना सिलेक्ट केला तर त्या महिन्यामधील कॅटलॉग किंवा त्या शैक्षणिक वर्षातील कॅटलॉग आपल्याला तयार करता येतील. कॅटलॉग पहा या ऑप्शनवरती क्लिक करा. इथं आपणास कॅटलॉगच्या 4 पेजेस दिलेले आहेत.
कॅटलॉग पृष्ठ 1, कॅटलॉग पृष्ठ 2, कॅटलॉग पृष्ठ 3 आणि कॅटलॉग पृष्ठ 4. तर कोणतंही पेज तुम्ही सिलेक्ट केला तर ते पेज ॲटोमॅटिक डिझाईन होऊन इथं आलेलं दिसेल. हे पेज आपण शेअर करू शकतो किंवा प्रिंट करू शकतो. कॅटलॉग पृष्ठ 2 वरती आपल्याला सर्व विद्यार्थ्याची माहिती दिसेल. कॅटलॉग पृष्ठ 3 वरती आपणास विद्यार्थ्याची जी घेतलेली हजेरी आहे ती ॲबसेंट किंवा प्रेझेंट ह्या ॲटोमॅटिक कॉलममध्ये भरून आलेली दिसेल व शेवटच्या कॉलममध्ये एकूण हजर दिवस व एकूण गैरहजर दिवस असे दिले जाईल. या प्रकारे आपण 4ही कॅटलॉगची पृष्ठ या ॲपद्वारे प्रिंट करू शकतो. नेक्स्ट ऑप्शन आहे परीक्षा. परीक्षेमध्ये आपण इयत्ता 1ली ते 10वीचे सर्व रिझल्ट यामध्ये तयार करू शकतो. यामध्ये फायदा असा आहे की एका ठिकाणीच मार्क भरायचे आहेत. मार्क एकदा भरले की त्या भरलेल्या मार्कानुसार आपल्याला परीक्षेचे सर्व प्रकारचे रिपोर्ट आपोआप तयार होऊन मिळतील. मार्क्स भरा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण विद्यार्थ्याचे मार्क्स फिलअप करू शकतो. कोणत्या सत्राचे मार्क भरायचे आहेत ते सत्र सिलेक्ट करा. एंटर मार्क्सवरती क्लिक केल्यानंतर आपणास आकारिक मूल्यमापन, संकलित मूल्यमापन आणि विशेष नोंदी असे ऑप्शन दिसतील. आकारिक मूल्यमापनवरती क्लिक केल्यानंतर आपणास विद्यार्थ्याचे आकारिक मूल्यमापन भरता येणार आहे. सिंपल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला फक्त रोल नंबर टाईप करायचा आहे. विद्यार्थ्याचं नाव ॲटोमॅटिक येणार आहे. फक्त आकारिक मूल्यमापनच्या जे मार्क्स आहेत ते तुम्हाला एंटर करायचे आहेत. एंटरवरती क्लिक करत जायचं आहे. सेव्ह ऑप्शन आल्यावरती येसवरती क्लिक करायचं आहे. आपोआप पुढचा विद्यार्थी येईल. पुढच्या विद्यार्थ्याचे देखील मार्क तुम्हाला फक्त फिलअप करायचे आहेत आणि एंटरवरती क्लिक करून सेव्ह करत जायचं आहे. या प्रकारे आपण 1 बाय 1 सर्व विद्यार्थ्याचे मार्क फिलअप करू शकतो. आकारिक भरल्यानंतर संकलित मार्कसुद्धा आपण इथं भरू शकतो. सेम ॲज इट इज तुम्हाला संकलित मार्कसुद्धा एंटर करून सेव्हवरती क्लिक करत जाऊ शकता. अगदी सिंपल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हे मार्क भरता येणार आहेत. किंवा कधीही जर मार्क चुकीचे झाले तर तुम्ही एडिट देखील करू शकता. रोल नंबर टाईप करा, भरलेले मार्क दिसतील, त्यापैकी जे मार्क बदल करायचे सिलेक्ट करा आणि अपडेटवरती क्लिक करा. या प्रकारे भरलेले मार्क अपडेट करू शकता किंवा डिलीट करू शकता. या प्रकारे आपण मार्क्स भरू शकतो. सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे विशेष नोंदी. आपण ज्या नोंदी प्रगतीपत्रकामध्ये भरतो या नोंदी देखील यामध्ये तुम्हाला भरता येणार आहेत. विशेष नोंदी या ऑप्शनवरती क्लिक करा. ज्या रोल नंबरचे नोंदी भरायचे आहेत तो रोल नंबर टाईप करा. यामध्ये विशेष प्रगती, आवड, छंद, आवश्यक सुधारणा असे 3 ऑप्शन दिले आहेत. विशेष प्रगती या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर विशेष प्रगतीच्या नोंदी आपणास भरता येतील. टेक्स्ट बॉक्समध्ये फक्त नोंदी भरायच्या असतील त्याचे कीवर्ड्स तुम्हाला टाईप करायचे आहेत. त्या कीवर्ड्सप्रमाणे आपोआप इथं नोंदीची लिस्ट तुम्हाला आलेली दिसेल. विषयानुसार नोंदी तुम्हाला दिसतील. तर त्यापैकी जी नोंद हवी ती सिलेक्ट करा, ॲडवरती क्लिक करा. दुसरा कीवर्ड टाईप करा, जी नोंद हवी ती सिलेक्ट करा, ॲडवरती क्लिक करा. परत पुढचा कीवर्ड टाईप करा, हवी ती सिलेक्ट करा, ॲडवरती क्लिक करा. याप्रमाणे आपण नोंदी विद्यार्थ्याच्या भरू शकतो. आवडछंदचं देखील असंच आपण भरू शकतो. फक्त कीवर्ड सिलेक्ट करा, टाईप करा, ॲडवरती क्लिक करा, कीवर्ड सिलेक्ट करा, ॲडवरती क्लिक करा, कीवर्ड सिलेक्ट करा, ॲडवरती क्लिक करा. या नोंदीमध्ये आपण रेडीमेड नोंदी तर वापरू शकतोच, पण आपणास स्वतःच्या हव्या त्या नोंदीसुद्धा टाईप करता येतात. जसं बघूया आपण आवश्यक सुधारणा या ऑप्शनमध्ये. आपण पाहूया आवश्यक सुधारणा या ऑप्शनमध्ये. आवश्यक सुधारणा सिलेक्ट करा. तर इथं आपणास कोणतीही नोंद टाईप पण करता येईल किंवा कीवर्ड टाईप केल्यानंतर आपणास त्या कीवर्डच्या नोंदी येतील ते सिलेक्ट करून आपण ॲडवरती क्लिक पण करू शकतो. या प्रकारे आपणास सर्व प्रकारच्या नोंदी भरता येतील. नोंदी भरून झाल्यानंतर सेव्हवरती क्लिक करा. येसवरती क्लिक केल्यानंतर सर्व नोंदी आपोआप सेव्ह झालेल्या दिसतील. या प्रकारे आपण विद्यार्थ्याचे मार्क्स इथं फिलअप करू शकतो. आपणास विद्यार्थ्याच्या परीक्षेचे रिपोर्ट जर हवे असतील तर आपण विद्यार्थी निकालपत्र हा ऑप्शन सिलेक्ट करू शकतो. बघा, एकाच ठिकाणी मार्क भरलेत. या भरलेल्या मार्कानुसार आपणास विद्यार्थी प्रगतीपत्रक, विद्यार्थी मूल्यमापन, एकत्रित निकाल, विषयनिहाय निकाल किंवा श्रेणीनिहाय निकाल हे सर्व रिपोर्ट आपोआप तयार होतील. आपण पाहूयात प्रगतीपत्रक कशा प्रकारे काढता येईल. प्रगतीपत्रक या ऑप्शनवरती क्लिक करा. ज्या विद्यार्थ्याचं प्रगतीपत्रक हवं आहे त्याचा फक्त हजेरी नंबर टाईप करा आणि गेट रिपोर्टवरती क्लिक करा. तर त्या विद्यार्थ्याचं प्रगतीपत्रक एका सेकंदामध्ये तुम्हाला इथं दिसेल. हे प्रगतीपत्रक आपण शेअर देखील करू शकतो किंवा प्रिंट देखील करू शकतो. याचप्रमाणे विद्यार्थी मूल्यमापन हवं असेल तर विद्यार्थी मूल्यमापन या ऑप्शनवरती क्लिक करा. विद्यार्थ्याच्या कोणत्या सत्राचं मूल्यमापन हवं आहे ते सिलेक्ट करू शकता आणि विद्यार्थ्याचा हजेरी नंबर टाईप करू शकता. रिपोर्ट पहावरती क्लिक केला तर त्या पर्टिक्युलर विद्यार्थ्याचं मूल्यमापन आपोआप प्रिंटमध्ये आलेलं दिसेल. यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे एकत्रित निकाल. एकत्रित निकाल हा ऑप्शन सिलेक्ट करा. कोणत्या सत्राचा एकत्रित निकाल हवा आहे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. गेट रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे. तर रिपोर्टमध्ये तुम्हाला कोणत्याही सत्राचा जो सिलेक्ट केलेला सत्र आहे त्याचा एकत्रित निकाल आपोआप प्रिंटमध्ये आलेला दिसेल. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे विषयनिहाय. विषयनिहाय निकाल सिलेक्ट करा. त्यापैकी सत्र सिलेक्ट करू शकता. कोणत्या विषयाचा निकाल हवा आहे तो सिलेक्ट करू शकता आणि गेट रिपोर्टवरती क्लिक करा. तर त्या विषयाचा विषयनिहाय निकालसुद्धा तुम्हाला इथं
आपोआप प्रिंट होऊन आलेले दिसेल. सर्व रिपोर्ट आपण शेअर करू शकतो किंवा प्रिंट करू शकतो. श्रेणीनिहाय निकालमध्ये आपण कोणत्याही सत्राच्या श्रेणीनिहाय निकाल काढू शकतो. फक्त सत्र सिलेक्ट करायचं आहे, गुण भरावरती क्लिक करा तर आपोआप श्रेणीनिहाय निकालसुद्धा इथं तयार झालेला दिसेल. तर या प्रकारे आपण सर्व प्रकारचे रिपोर्ट इथं आपण प्रिंट करू शकतो. यामध्येच नेक्स्ट ऑप्शन आहे दैनंदिन नोंदवही. आपणास परीक्षेमधला सर्वात महत्त्वाचा पार्ट असतो की विद्यार्थ्याच्या नोंदवह्या तयार करणे. नोंदवह्या तयार करण्यासाठी आपणास एक मॉड्यूल इथं दिलेलं आहे. तर आपण दैनंदिन नोंदवही इथं विद्यार्थ्याची तयार करू शकतो. दैनंदिन नोंदवही या ऑप्शनवरती क्लिक करा. आपणास नोंदवहीमध्ये नोंदी भरायच्या असतील तर दैनंदिन नोंदवही नोंदणी या ऑप्शनवरती क्लिक करा. कोणत्या सत्राच्या नोंदवही तयार करायच्या आहे व कोणत्या विषयाच्या नोंदी भरायच्या आहेत ते ऑप्शन सिलेक्ट करा. नोंदवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला फक्त रोल नंबर टाईप करायचा आहे. विद्यार्थ्याचं नाव आपोआप आलेलं दिसेल. ज्या ठिकाणी नोंद भरायची आहे त्या ठिकाणी तुम्ही टाईप पण करू शकता किंवा विषय सिलेक्ट करून खालून तुम्हाला विषयाच्या लिस्टमधून नोंदी सिलेक्ट करता येते. जी नोंद तुम्हाला हवे ती फक्त या विषयाच्या लिस्टमधून सिलेक्ट करा. प्लसवरती क्लिक करा. विषयाच्या लिस्टमधून सिलेक्ट करून तुम्ही प्रत्येक प्रकारची नोंद इथे सिलेक्ट करू शकता. नोंद भरावरती क्लिक केला तर त्या विषयाची नोंद इथं सेव्ह झाली दिसेल. तर या प्रकारे आपण नोंद करू शकतो. आपणास नोंदवहीचा रिपोर्ट हवा असेल तर दैनंदिन नोंदवही अहवाल या ऑप्शनवरती क्लिक करा. कोणत्या सत्राचा रिपोर्ट हवा आहे तो सत्र सिलेक्ट करा. नोंदी पहावरती क्लिक करा. ज्या विद्यार्थ्याची नोंदवही हवे त्या विद्यार्थ्याचा फक्त हजेरी नंबर टाईप करायचा आहे. तर आपोआप इथं विद्यार्थ्याचं नाव आलेलं दिसेल. अहवाल तयार करावरती क्लिक केला तर नोंदवहीचा सत्राचं पेज आपोआप तयार झालेलं दिसेल. तर या प्रकारे आपण नोंदवहीसुद्धा इथं तयार करू शकतो. ही नोंदवही देखील आपल्या इथून शेअर करता येते. या प्रकारे परीक्षेच्या सर्व प्रकारचं कामकाज काही क्षणातच आपण एक्सपर्ट गुरुजी ॲप या माध्यमातून करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे खाते या ऑप्शनमध्ये आपण आपली शिक्षक प्रोफाईल तयार करू शकतो, वर्गाची प्रोफाईल तयार करू शकतो किंवा शाळेची माहिती एडिट किंवा अपडेट करू शकतो. याचबरोबर सेटिंग या ऑप्शनमध्ये आपणास बरेचसे महत्त्वाचे भाग दिलेले आहेत. यामध्ये डेटा बॅकअप म्हणजेच तुम्ही हा सर्व डेटा मोबाईलवरती स्टोअर करू शकता. जसं की आपण मोबाईलवरती काम केल्यानंतर एखाद्या वेळेस आपला मोबाईल हरवला किंवा खराब झाला तर काही भिण्याची गरज नाही आहे, कारण तुमचा डेटा एकदम सेफली क्लाउडला स्टोअर केला जाईल. डेटा बॅकअप या ऑप्शनचा वापर करून आपण आपला जो ऑफलाईन भरलेला डेटा आहे तो क्लाउडला एन्क्रिप्ट करून सिक्युरिटीसहित स्टोअर करू शकतो. बॅकअप टू क्लाउड या ऑप्शनचा वापर करून आपण आपल्या भरलेला डेटा क्लाउडला एकदम सिक्युरिटी देऊन एन्क्रिप्टेड करून आपण हा बॅकअप स्टोअर करू शकतो. किंवा हा बॅकअप आपणास लोकल म्हणजे मोबाईलवरती सुद्धा स्टोअर करता येतो. पण मोबाईलवरती स्टोअर केलेला डेटा मोबाईल हरवल्यानंतर जाऊ शकतो. त्यामुळे क्लाउडला बॅकअप स्टोअर केला तर तुम्हाला बेनिफिट्स राहतील. जे क्लाउडला स्टोअर केलेले बॅकअप आहेत ते रिस्टोअर फ्रॉम क्लाउड या ऑप्शनचा वापर करून आपण कोणत्याही क्षणी रिस्टोअर करू शकतो. तारखेनुसार आपल्याला बॅकअप मिळतात. ज्यावेळी परत तुम्ही ॲप कोणत्याही मोबाईलमध्ये इन्स्टॉल कराल तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाईप करून ज्यावेळी ॲप इन्स्टॉल करता त्यावेळी हा बॅकअप तुम्हाला आपोआप रिस्टोअर करता येणार आहे. तर या प्रकारे तुमचा भरलेला डेटा अगदी मौल्यवान जो डेटा आहे तो डेटा तुमचा लॉस न होण्यासाठी बॅकअप सिक्युरिटी या ऑप्शनचा वापर या ॲपमध्ये केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन दिलेलं आहे शिक्षक वेळापत्रक. आपण आपल्या वर्गाचं वेळापत्रक किंवा आपण विषय शिक्षक असाल तर सर्व वर्गाचे वेळापत्रक इथं तयार करू शकतो. विषय शिक्षक असाल किंवा वर्ग शिक्षक असाल याप्रमाणे आपल्याला शिक्षक वेळापत्रक तयार करता येतं. त्या वेळापत्रकामध्ये आपले लेक्चर्स ॲड करण्यासाठी आपण कोणत्या वर्गावरती कोणत्या तुकडीवरती शिकवतो सिलेक्ट करायचं आहे, कोणता विषय शिकवतो हे सिलेक्ट करायचं आहे, टाईप करायचं आहे, कोणत्या वेळात हे लेक्चर आहे आपलं तर वेळ सिलेक्ट करा, कोणत्या वेळेत संपणार आहे लेक्चर हे सिलेक्ट करा आणि सेव्हवरती क्लिक केलं तर आपला त्या दिवसाचं लेक्चर इथे ॲड झालं दिसेल. तर इथं ऑलरेडी लेक्चर ॲड केले आहेत. प्रत्येक दिवसाचे लेक्चर्स इथं आपण ॲड करू शकतो. तर या प्रकारे आपलं शिक्षक टाईम टेबल देखील इथं आपल्याला सेव्ह करता येईल. या टाईम टेबलचा वापर करून आपणास टाचनवही प्रिंट करता येईल. टाचनवही हा ऑप्शन काही क्षणामध्ये आपणास तयार करता येईल. अगदी महत्त्वाचा पार्ट आहे टाचनवही. तर मी क्लिक करतो टाचनवही या ऑप्शनवरती. तर आपल्याला तारखेनुसार टाचनवही प्रिंट करता येईल. दिवस सिलेक्ट केला तर त्या दिवसाचे दिनविशेष किंवा सुविचार हे आपोआप इथं आलेले दिसतील. आजचा सुविचार सिलेक्ट करा. या ठिकाणी जर वेगळा सुविचार हवा असेल तर रिफ्रेशवरती क्लिक करा. मल्टिपल सुविचार तुम्हाला इथं दिसतील. कितीही वेळा रिफ्रेश केला तर नवीन सुविचार प्रत्येक वेळी. दिनविशेष या ऑप्शनमध्ये आजच्या दिवसाचे सर्व दिनविशेष अपलोड होतील. कोणताही दिनविशेष तुम्ही इथून जो हवा तो सिलेक्ट करू शकता. जे लेक्चर आपण आपल्या वेळापत्रकामध्ये सेट केले आहेत त्या वेळापत्रकानुसार आपल्याला टाचनवही तयार करता येणार आहे. तर ज्या टाचनवहीची नोंदणी करायची आहे टाचन नोंदवरती क्लिक करा.
जे तुम्हाला अध्ययन मुद्दा असेल, अनुभवाचे स्वरूप असेल, साधनतंत्र असेल, आवश्यक सुधारणा असेल किंवा अध्ययन निष्पत्ती प्रमाण अध्ययन निष्कर्ष किंवा निष्पत्ती काय असेल हे सिलेक्ट करून तुम्ही सेव्हवरती क्लिक करू शकता. याप्रमाणे तुमचे टाचनचे मुद्दे तुम्ही भरल्यानंतर तुम्हाला दिवसभरातील वैशिष्ट्यपूर्ण बाबसुद्धा इथं भरायचे आहे. टाचन रिपोर्ट तयार करावरती क्लिक केल्यानंतर तुमची दिवसाची टाचनवही इथं आपोआप तयार झालेली दिसेल. ही टाचनवही तुम्ही शेअर करू शकता किंवा प्रिंट देखील करू शकता. तर या प्रकारे आपल्या प्रत्येक दिवसाचे टाचनवही देखील या ॲपच्याद्वारे तयार करता येणार आहे. त्यानंतर आपण पाहूया वर्गनिहाय विषय. म्हणजे आपणास आपल्या वर्गातील विषय कस्टमाइज करायचे असतील, कोणताही विषय तुम्हाला ॲड करायचा आहे किंवा डिलीट करायचा आहे तर आपण वर्गनिहाय विषय आपण इथं बदलू शकतो किंवा एडिट करू शकतो. त्यानंतर विद्यार्थी ट्रान्सफर. एखाद्या शैक्षणिक वर्षातून दुसऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये गेल्यानंतर तुम्हाला विद्यार्थी परत भरायची गरज भासणार नाही. तुम्ही विद्यार्थी परत पुढच्या वर्गात ट्रान्सफर करू शकता त्यांचे रोल नंबर वगैरे सेट करून. तर या प्रकारे आपण या सेटिंग या ऑप्शनचा वापर करून एक्सपर्ट गुरुजी ॲपमध्ये टाचनवही, बॅकअप, विद्यार्थी विषय या सर्व प्रकारचं कामकाज करू शकतो. याप्रमाणेच आपला सर्वात महत्त्वाचा पाठ म्हणजे गृहपाठ. सध्याच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना गृहपाठ सेंड करत असताना आपणास विद्यार्थी ॲपसुद्धा देता येते. जसं की एक्सपर्ट गुरुजी ॲप ज्यावेळी तुम्ही यूज करता त्यासोबत तुम्हाला इझी स्टडी नावाचं एक विद्यार्थ्यासाठी ॲप फ्री ऑफ कॉस्टमध्ये दिलं जाणार आहे. तर या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थी तुम्ही सेंड केलेले गृहपाठ पाहू शकतात. विद्यार्थ्यांना गृहपाठ कशा प्रकारे पाठवायचे आहेत आपण पाहूयात. आजचा गृहपाठ या ऑप्शनवरती क्लिक करा. तुम्ही अगदी वर्ग शिक्षक असाल किंवा विषय शिक्षक असाल तर प्रत्येक वर्गातील कोणत्याही तुकडीला तुम्हाला गृहपाठ सेंड करता येतात किंवा कोणत्याही विषयाचा गृहपाठ तुम्हाला सेंड करता येतो. गृहपाठ पाठवा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर यापूर्वी सेंड केलेले सर्व गृहपाठ तुम्हाला इथं दिसत आहेत. हे गृहपाठ आपण इमेज म्हणजे पिक्चरच्या स्वरूपात फोटो काढून सेंड करू शकतो. टेक्स्ट म्हणजे टाईप करून सुद्धा मेसेज टाईप करू शकतो किंवा आपण एखादी टेस्ट किंवा परीक्षा विद्यार्थ्यांना सेंड करू शकतो. आता ही कशा प्रकारे करायची आपण बघूयात. जर तुम्हाला टेक्स्ट मेसेज टाईप करायचा असेल तर टेक्स्ट टाईप करा आणि सेंडवरती क्लिक करा तर आपोआप तुम्हाला हा टेक्स्ट मेसेज सेंड झालेला दिसेल. त्यानंतर तुम्हाला एखादा फोटो अटॅच करायचा असेल किंवा कॅमेरामधून फोटो काढायचा असेल तर कॅमेरा ऑप्शनवरती क्लिक करा किंवा अटॅचवरती क्लिक करून तुम्ही इमेज सिलेक्ट करू शकता. किंवा समजा मला एखादी 20 प्रश्नांची टेस्ट किंवा सराव परीक्षा विद्यार्थ्यांना तयार करून शेअर करायची असेल तर अटॅच या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला स्वतःला टेस्ट तयार करता येते किंवा तयार असलेले टेस्ट शेअर करता येतात. आपण पाहूयात की आपण टेस्ट कशा प्रकारे तयार करू शकतो. तर मी न्यू टेस्ट या ऑप्शनवरती क्लिक करतो आहे. कोणत्या वर्गाची मला टेस्ट तयार करायची आहे आणि कोणत्या विषयाची टेस्ट तयार करायची आहे सिलेक्ट करा आणि टेस्ट तयार करा या ऑप्शनवरती क्लिक करा. तुम्हाला टेस्टला कोणतंही नाव देता येईल तर मी इथं डेमो टेस्ट असं नाव देतो आहे. आपण डेमो टेस्ट कशा प्रकारे तयार करता येईल हे पाहूयात. तुम्हाला ह्या टेस्टमधील प्रश्न द्विपर्यायी हवेत किंवा बहुपर्यायी हवेत हे ऑप्शन देखील तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुम्हाला फक्त इथं प्रश्न टाईप करायचा आहे, त्याचा पर्याय दुसरा पर्याय टाईप करायचा आहे, त्यानंतर अचूक पर्याय इथून सिलेक्ट करायचा आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांना कोणता पर्याय बरोबर आहे हे इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि सेव्हवरती क्लिक करू शकता. तर एका टेस्टमध्ये तुम्हाला 20पेक्षा जास्त क्वेश्चन भरता येणार नाहीत तर 20 क्वेश्चनची एक टेस्ट या प्रकारे तुम्ही टेस्ट तयार करू शकता. सेव्हवरती क्लिक केल्यानंतर तुमचा दुसरा क्वेश्चन ह्या टेस्टमध्ये भरता येणार आहे. दुसरा क्वेश्चन तसाच टाईप करा, त्याचा पर्याय 1 टाईप करा, पर्याय 2 टाईप करा, त्याचा अचूक पर्याय सिलेक्ट करा, सेव्हवरती क्लिक करा. असे 20 प्रश्नाची तुम्हाला टेस्ट तयार करता येईल. तुम्ही तयार केलेले टेस्ट ज्या आहेत त्या तुम्हाला माय टेस्ट या ऑप्शनमध्ये दिसतील. परत एकदा पाहूयात आपण आपल्या टेस्ट डॅशबोर्डमध्ये आपल्याला कशा यायचं आहे. अटॅचमध्ये आल्यानंतर न्यू टेस्ट आपण टेस्ट तयार करण्यासाठी जाऊ शकतो. शेअर टेस्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला माय टेस्ट ऑप्शनमध्ये तुम्ही तयार केलेल्या सर्व टेस्ट दिसतील आणि ग्लोबल टेस्टमध्ये महाराष्ट्रभरामधून ज्या ज्या शिक्षकांनी या विषयाच्या टेस्ट तयार केल्या आहेत ह्या सर्व टेस्ट तुम्हाला इथं दिसणार आहेत. म्हणजे तुम्ही तयार केलेले टेस्टसुद्धा महाराष्ट्रभरातील शिक्षकांना शेअर केले जातील आणि महाराष्ट्रभरातील शिक्षकांनी तयार केलेल्या सर्वांच्या टेस्ट तुम्हाला या तुमच्या ग्लोबल टेस्ट या ऑप्शनमध्ये दाखवले जातील. आता यामध्ये तुम्हाला कोणतीही टेस्ट जर शेअर करायची असेल तर तुम्ही ह्या टेस्टच्या समोरील ऑप्शनवरती क्लिक करा. तुम्हाला ती टेस्ट व्ह्यू पण करता येते आणि शेअर पण करता येते. तुम्हाला जर ही टेस्ट व्ह्यू करायची असेल तर व्ह्यूवरती क्लिक करा. तुम्हाला सर्व प्रश्न पाहता येतील. इतर शिक्षकांनी तयार केलेली टेस्ट असेल तर तुम्हाला फक्त ते प्रश्न पाहता येतील. तुम्हाला एडिट वगैरे करता येणार नाही. जर तुम्ही तयार केलेली टेस्ट असेल तर ती टेस्ट तुम्ही एडिट करू शकता किंवा डिलीट करू शकता. आता इतर शिक्षकांनी किंवा इतर ग्लोबल टेस्ट तुम्हाला जर शेअर करायची असेल तर टेस्टवरती शेअर या ऑप्शनचा वापर करा. शेअर या ऑप्शनमध्ये ही टेस्ट तुम्हाला सराव म्हणून किंवा परीक्षा म्हणून सेंड करता येते. आता ही जर टेस्ट तुम्हाला सराव म्हणून सेंड करायची असेल तर विद्यार्थ्यांना सराव म्हणून शेअर करता येईल. सराववरती क्लिक करा तर तुम्हाला ही टेस्ट
सराव चाचणी म्हणून विद्यार्थ्यांना शेअर केली जाईल। या ऑप्शनमध्येच तुम्हाला ही टेस्ट किती लोकांनी पाहिली आहे हा सुद्धा ऑप्शन दिसेल। समजा एखादी टेस्ट तुम्हाला परीक्षा म्हणून सेंड करायची असेल तर तुम्हाला अटॅचमध्ये येऊन शेअर टेस्टवरती क्लिक करून कोणतीही टेस्ट, ग्लोबल टेस्ट मी सिलेक्ट करतो आहे, कोणतीही टेस्ट तुम्हाला परीक्षा म्हणून शेअर करायची असेल तर शेअरवरती क्लिक करा आणि परीक्षा हा ऑप्शन सिलेक्ट करा। तर विद्यार्थ्यांना सराव चाचणी पण देता येईल आणि परीक्षा पण देता येईल असं ॲप आपण विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतो। तर या प्रकारे आपण आजच्या गृहपाठमध्ये विद्यार्थ्यांना टेक्स्ट मेसेज, इमेजेस, टेस्ट किंवा परीक्षा ह्या सर्व ऑप्शनचा वापर करून विद्यार्थ्यांना गृहपाठ सेंड करू शकतो। आता आपण पाहूयात की आपण तयार केलेला जो स्टुडंट ॲप आहे तो कशा प्रकारे वर्क करतो। तर आता मी हे ॲप क्लोज करतो आहे आणि आपण बघूयात स्टुडंट ॲप कशा प्रकारे वर्क करतो। तुमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही पाठवलेले गृहपाठ पाहण्यासाठी इझी स्टडी हे ॲप डाउनलोड करून घ्यावं लागेल। ॲप डाउनलोड झाल्यानंतर इझी स्टडी हा लोगो मोबाईलच्या स्क्रीनवरती तयार होईल। ॲप ओपन करण्याकरिता इझी स्टडी या लोगोवरती क्लिक करा। ॲप ओपन झाल्यानंतर हे ॲप आपल्या शाळेच्या नावाने ओपन होईल। त्यामध्ये विद्यार्थ्याचं नाव, त्याचा वर्ग, तुकडीसुद्धा दिसेल आणि खाली डॅशबोर्डवरती गृहपाठ आणि टेस्ट अहवाल असे 2 ऑप्शन दिसतील। म्हणजेच डॅशबोर्डवरती जर आपण पाहिलं तर गृहपाठ आणि टेस्ट असे 2 अहवाल दिसत आहेत। तर गृहपाठ या ऑप्शनचा वापर करून विद्यार्थी प्रत्येक विषयाचा जो गृहपाठ आलेला आहे तो चेक करू शकतात। विद्यार्थ्यानं विषय सिलेक्ट केला तर त्या विषयावरील सर्व गृहपाठ त्याला तारखेनुसार दिसायला सुरुवात होईल। जे शेअर केलेले गृहपाठ आपण आहेत हे विद्यार्थ्यांना इथं या प्रकारे दिसता येतील। तर विद्यार्थी ते गृहपाठ पाहू शकतात। आता विद्यार्थ्यांना ज्या शेअर केलेले टेस्ट आहेत किंवा एक्झाम आहेत तर ते विद्यार्थी कशा प्रकारे देऊ शकतात आपण पाहूयात। तर विद्यार्थ्यानं जर सराव टेस्ट या ऑप्शनवरती क्लिक केली तर त्याची सराव टेस्ट इथं ओपन झालेली दिसेल। यामध्ये आपण जे टाईप केलेले प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न या टेस्टमध्ये आलेले दिसतील। तर त्या विद्यार्थ्याला सराव करता येईल। सराव करण्यासाठी त्या विद्यार्थ्यानं अचूक उत्तर जे आहे ते फक्त सिलेक्ट करायचं आहे। ते जर बरोबर असेल तर त्याला ग्रीन कलरमध्ये ऑप्शन दाखवलं जाईल। ते जर चूक असेल तर त्याला कोणताही ऑप्शन दाखवला जाणार नाही। नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करून मी फक्त ऑप्शन सिलेक्ट करतो आहे। तर बरोबर असेल तर त्याला अभिनंदनाचा मेसेज पण येईल। नेक्स्टवरती क्लिक करा। कोणताही ऑप्शन जर चुकीचं उत्तर सिलेक्ट केलं तर काही ॲक्शन होणार नाही। जर बरोबर उत्तर सिलेक्ट केलं तर त्याला परफॉर्मन्स ॲक्शन इथं दिली जाईल। तर या प्रकारे विद्यार्थी त्याचे टेस्ट किंवा सराव सोडवू शकतो। त्यानंतर हीच टेस्ट त्याला परीक्षा म्हणून सोडवायची असेल तर स्टार्ट एक्झामवरती क्लिक करू शकतो। एक्झाममध्ये उत्तर बरोबर आहे किंवा चूक आहे हे परीक्षा सोडवत असताना दाखवलं जाणार नाही। तर त्याला फक्त ते उत्तर सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे। उत्तर सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे। एखाद्या प्रश्नाचं उत्तर त्या विद्यार्थ्याला येत नसेल तर त्या प्रश्नाला तो स्किप पण करू शकतो। नेक्स्ट क्वेश्चन येईल, त्यातील उत्तर सिलेक्ट करायचं आहे, सबमिट करायचं आहे। कोणतंही अचूक उत्तर तो सिलेक्ट करून सबमिट करू शकतो। कोणतंही उत्तर येत नसेल तो स्किप करू शकतो। मध्येच त्याला एक्झाम बंद करायचं असेल तर एंड एक्झाम या ऑप्शनवरती क्लिक करून तो एक्झाम बंद पण करू शकतो किंवा त्याला उत्तर सिलेक्ट करून एक्झाम संपवता येते। ज्यावेळी सर्व प्रश्न संपतील, सर्व प्रश्न संपल्यानंतर त्या विद्यार्थ्याला स्किप केलेले प्रश्न इथं दाखवले जातील। जर त्याला तो प्रश्न सोडवायचा असेल तर त्यावरती क्लिक करून कोणतंही उत्तर सिलेक्ट करून तो सबमिट करू शकतो अथवा डायरेक्टली गेट रिझल्टवरती क्लिक करू शकतो। गेट रिझल्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्याला त्याच्या परीक्षेचा रिझल्ट इथं ओपन झालेला दिसेल। तर त्याला रिपोर्ट पाहायचा असेल म्हणजे आपण सोडवलेले कोणते उत्तर बरोबर आहेत किंवा कोणते उत्तर चूक आहेत तर तो रिपोर्टवरती क्लिक करू शकतो आणि सोडवलेले उत्तर त्याला बरोबर किंवा चूक हे ॲप ॲटोमॅटिक दाखवेल। जे चुकीचे उत्तर आहेत ते रेड कलरमध्ये दाखवले जातील, जे बरोबर उत्तर आहेत ते ग्रीन कलरमध्ये दाखवले जातील। जे चुकीचे उत्तर आहे त्याचं बरोबर उत्तर काय आहे हे सुद्धा विद्यार्थ्यांना इथं पाहता येणार आहे। या प्रकारे विद्यार्थी टेस्ट देऊ शकतो। क्लोजवरती क्लिक केल्यानंतर आजपर्यंत दिलेल्या परीक्षा विद्यार्थ्याला सर्व रिपोर्ट्स आहेत दिसतील। ज्या ज्या परीक्षा त्याने दिलेत त्या सर्व परीक्षेचे रिपोर्ट त्याला एका ऑप्शनमध्ये दाखवायला सुरुवात होईल। या प्रकारे विद्यार्थी त्याचे स्टुडंट ॲप वापर करू शकतो। हे ॲप विद्यार्थ्यांना कोणत्याही कॉस्टशिवाय फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण प्रोव्हाइड करत आहोत आणि जे एक्सपर्ट गुरुजी ॲप आहे तर याच्या नॉमिनल कॉस्टिंग घेऊन आपण तुम्हास हे प्रोव्हाइड करत आहोत। ॲप जर आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।